हाय, वेलकम टू बायनरी हर्ष. स्वागत आहे तुमच्या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे हर्ष शहा. मी एक बायनरी ऑप्शन ट्रेडर अँड हा माझ्या चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्ही तर मला ओळखत नसालच. सो पहिला व्हिडिओ अशा टॉपिकवर आहे की बायनरी ऑप्शनमध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स किती इम्पॉर्टंट आहे. ओके, सो खूप सारे यूट्यूबर्स बोलतात सपोर्ट अँड रेजिस्टन्स OTCमध्ये जसं वर्क नाही होत, बट आय गेस वर्क होतं आणि खूप चांगल्या परीने वर्क होतं. बिकॉज सपोर्ट अँड रेजिस्टन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द बायनरी ऑप्शन्स. सो तेच आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आत्ताच जाऊन या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुढे अजून व्हिडिओज आणणार आहे. मी जस्ट 17 आहे, फॉर युअर इन्फॉर्मेशन. अँड मी कॉलेज आता जस्ट माझी 12th झाली. जर्नी व्हिडिओ आपण पुढे बनवू. जर तुमचा चांगला सपोर्ट असेल, ऑब्वियसली वी आर गोना डू द जर्नी व्हिडिओ. सो चला व्हिडिओ आता स्टार्ट करूया, ना टाईम वेस्ट करता. लेट्स गो आणि डायरेक्ट चार्टवर जाऊया आणि ॲनालिसिस करूया थोडी प्रॉपर. बघूया कुठे ट्रेड भेटते कुठे नाही. मी तुम्हाला थोडे एक्झाम्पल्सही दाखवेन सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे की मार्केटमध्ये ते कसं वर्क होतं आहे. सो लेट्स गो. सो आता आपण शोधूया. आता सध्या आपण NZD CAD आहे. सो इथे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो, बट आपण चार्ट चेंज करूया. इथे तर नाही प्रॉपर आहे एक, तरी इथे एक आहे जसं तुम्हाला दिसतंय. बट ते बघा, एक सेकंड. आता बघा हे जे तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय, ठीक आहे, त्या एक्झाम्पलला नीट बघा. आता मी जी मार्क केली तुम्हाला मी दाखवीनच मार्क करून, आणि ते ग्रीन कॅन्डलनी कसं त्याला वर ब्रेक करून एक कंटिन्युएशन पॅटर्न दिलं आहे, तेच आपल्याला पकडायचं आहे. ही ट्रेड खूप रेअरली मिळतात. सो पेशन्स ठेवायला लागणार तुम्हाला या ट्रेडसाठी. सो पुढे बघूया आपण. आता एक चार्ट असे चेंज करूया आपण. कुठे आहे काय एक्झाम्पल. मी मागाशी ट्रेड केलेत तर मिळाले तर पाहिजे लगेच. USD PDD मध्ये काय भेटतंय का बघूया. नाही मिळते. PKR हां, इथे एक मिळतं आहे. हे बघा जसं या झोनला मार्केटने ब्रेक केलं आहे, तिथून एक कंटिन्युएशन फॉल आलाच आहे. कोण बोलतो OTCमध्ये वर्क नाही होत. आता हे बघा, आता हा जो झोन आहे तिथे येतोय. आता मार्केट ओव्हरऑल बघितला की एक अप ट्रेंड आहे, ठीक आहे, ओव्हरऑल एक अप ट्रेंड आहे. आणि ते खाली पण बघा तुम्ही, हे बघा जसा ब्रेक केला त्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जसं झाला, मार्केट अप गेलं आहे. आता हा जो झोन आहे जो आता मी मार्क करतोय, फोनमध्ये एकच त्रास होतो की स्क्रीन जाम छोटी पडते. एक सेकंड, इथे ठेवणं ठीक आहे. 7-8 कॅन्डल कवर होते. हां, जर हा झोन ब्रेक होतो तर इथे आपण एक कंटिन्युएशन डायरेक्टसाठी ट्रेड घेऊ शकतो. ट्रेड अमाऊंट मी ते $4 करतोय. थोडी रिस्क वाढूया कारण अशा ट्रेडला श्युरिटी जास्त असते ॲज कम्पेअर टू नॉर्मल कंटिन्युएशनसाठी ट्रेड घेतो त्यासाठी. सो बघूया आता ब्रेक करते की नाही कॅन्डल त्याला. इफ ब्रेक्स तर आपण कंटिन्युएशनसाठी जाणार. ओव्हरऑल ट्रेंड बघितला तर एक अप ट्रेंड आहे, बट एक सडन डाऊनफॉल आला आहे मार्केटमध्ये, ठीक आहे. सो सध्या ती ग्रीनमध्ये झाली आहे. सो लेट सी, ब्रेक नाही होत असेल सॉरी तर हां चला आली, रेड होते. आणि अशा ट्रेड्स 101% विन होतातच. बस तुम्हाला पाहिजे तो पेशन्स. जर तुमच्यात पेशन्स नाही आहे तर तुम्ही तुमचे पैसे सगळे लॉस करून टाकाल. तसं मी केलं आहे स्टार्टिंगच्या इयर्समध्ये. मला 1-2 वर्ष 1.5 इयर होत आला बायनरी ऑप्शन करून. आणि मी आत्तापर्यंत 18 ते 12 to 18,000 लॉस झालायच आहे माझा. ओके चला, ब्रेक देतोय मार्केट. $4ची एक ट्रेड करूया आपण इथे. अँड 3, 2, 1, ठीक आहे. इथे ट्रेड प्लेस केले आपण, ठीक आहे. एक आता लाईव्ह एक्झाम्पल दाखवतोय तुम्हाला मी, प्रिव्हियस एक्झाम्पल दाखवत नाही आहे. एक प्युअर लाईव्ह एक्झाम्पलच दाखवतोय. आणि ही ट्रेड श्युअरली विन होणार. भले तुम्ही खाली बघाल की इथे एक झोन आहे, बट त्या झोनचा याला काहीच फरक पडणार नाही. जर त्यांनी त्या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला ब्रेक केलं आहे
सो मार्केट तिथून डाऊन जाणारच जाणार आणि इथेही सेम होतोय. चाललंच आहे मार्केट सध्या ग्रीनमध्ये आहे. ठीक आहे, अशा ट्रेडला MTG घ्यायचं नाही, कारण हे ट्रेड्स MTGसाठी बनले नाही आहेत. हे शॉर्ट ट्रेड्स असतात, आयदर विन ऑर लूज असे आहेत. MTG घेऊन खाली फुकट अजून लॉस करायचं नाही आपल्याला. MTG अवॉइड करायचे अशा ट्रेडमध्ये. ओके, 10 सेकंड. आय गेस ही विन होणार आहे. 7 5 4 3 अँड शॉर्टली आपली ट्रेड इथे विन झालेली आहे. तर हाच आहे SNR लेवलची पॉवर, हीच आहे SNR लेवलची पॉवर. आणि अशाच प्रकारे आपण आपले ट्रेड्स विन करू शकतो. बघा गाईज, बायनरी ट्रेडिंग इझी नाही आहे, कारण कम्पॅरेटिव्हली फॉरेक्स, ऑप्शन ट्रेडिंग, बायनरी ट्रेडिंग त्यासारखी नाही आहे. इथे रिस्क मॅनेजमेंट काहीच नाही आहे. इथे जर तुम्ही $10 लावताय, तर जर ती ट्रेड लॉस झाली तर तुमचे अख्खेच्या अख्खे $10 वाईप आउट होणार. बट इन फॉरेक्स, इन इंडियन मार्केट तुम्ही त्याला स्टॉप लॉस लावू शकता. म्हणजे $10,000 जर तुमच्याकडे, तर तुम्ही असं करू शकता की $3,000पर्यंत लॉस घेणार, बाकीचे 7,000 तुमचे सेव्ह राहणार. बट इथे तसं नाही, आयदर विन ऑर लूज. तर म्हणून बायनरी ट्रेडिंग ही रिस्की ट्रेडिंग आहे, बट हॅज वेल ॲज गेम चेंजिंग ट्रेडिंग आहे. जर कोण समजलं ना, अजून मी यात मास्टर झालो नाही आहे, बट जेवढा मला नॉलेज आहे, जेवढं मी करू शकतो, आय लव्ह कॉन्टेंट क्रिएशन. आणि मी अगोदरही खूप कॉन्टेंट क्रिएशन ट्राय केलं अँड आय लव्ह इट. सो दॅट्स वे मी परत असं कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आलो आहे. आणि नॉट ओन्ली कॉन्टेंट क्रिएशन, मी माझे याचे जे आहेत म्हणजे 17, 16, 15 त्यांनाही मोटिवेशन मिळेल की मी करतो तर ते लोकही करू शकतात. कारण आपले मम्मी पप्पा मेहनत करतात ते आपल्यासाठी, तर आपणही केलं पाहिजे, बाकी सगळं साईडला ठेवतो. तर तेच मी बोलते की बायनरी ट्रेडिंग इज नॉट अ पीस ऑफ केक की तुम्ही लगेच कराल आणि ते होणार आहे असं नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिस लागणार, पेशन्स लागणार, रात्र दिवस चार्टला ॲनालाइज करायला लागणार. नवीन असेट OTC असेट्स आहेत, ते खूप मॅन्युप्युलेशनवाले असतात, मध्येच काही बनून जाणार. ते तुम्हाला नीट करता आलं पाहिजे. रिअल मार्केटही असतात याच्यात. लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशनला रिअल मार्केटही ओपन होतात. याच्यात चांगल्या परीने म्हणजे पर्सेंटेज चांगला मिळतो. बट मला तर आता OTCमध्ये सवय झाली आहे, म्हणून मी OTCच करतो. तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय करायचं आहे. सो हाच होता आजचा व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला असणार तर आताच जाऊन आपल्या मराठी भावाला सपोर्ट दाखवा, लाईक करा, कमेंट करा चांगली आहे, काय तुम्हाला डाऊट असतील ते सांगा, सबस्क्राईब करा. मेनली चॅनल नवीन आहे, सपोर्ट दाखवा तुमच्या भावाला. सो आज महाराष्ट्र दिवस पण आहे, तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, त्याचे पण लेबर डेच्या. आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. कीप ग्राइंडिंग, मेहनत करत राहा, रेग्युलर प्रॅक्टिस करा आणि एक ना एक दिवस आपण सगळे सक्सेसफुल होणार. बाय बाय, सी यू सून.